सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधूने मधूला खुर्चीला बांधून ठेवलेले असते आणि आता मधूच्या कानात हेडसेट घालून मोठमोठ्याने म्युझिक लावलेले असते. आणि इकडे आता सिंधू ही सावीकडे येते आणि टेडी दाखवत सावीला म्हणते की हे बघ सावी, तुला टेडीसोबत खेळायचं ना, तू खेळ. तेव्हा आता मधू सिंधूला म्हणते की सिंधू, मला सोड बर का, तुला हे खूप महागात पडेल. सिंधू काही आता मधूचं ऐकतच नसते. तेव्हा आता मधू तिला खूप त्रास होऊ लागतो आणि मोठमोठ्याने मधू ओरडू लागते की हेल्प, मला वाचवा, मला वाचवा. पण आता मधूचा आवाज ऐकण्यासाठी रत्नबारक्यांच्या घरात मात्र कोणीच नसते, कारण सगळ्यांना राघवने आता बाहेर आणलेले असते आणि एक्सरसाइज कशी करायची आणि व्यायामाचे काय फायदे आहेत हे सगळं आता राघव सगळ्यांना समजावून सांगत असतो. काकू म्हणते की आपल्या सगळ्यांना फिट असणं खूप गरजेचं आहे. राघव म्हणतो ते अगदी बरोबर आहे. राघव म्हणतो की एक्झॅक्टली, जोपर्यंत ती मुलगी घरात आहे ना, तोपर्यंत आपल्याला अगदी तिच्याशी लढा देण्यासाठी फिट राहावं लागणार आहे. त्यानंतर आता राघव व्यायाम कसा करायचा हे समजावून सांगण्यासाठी सगळ्यांना एका रांगेत उभे करतो आणि आता हात पुढे मागे करत सेफ डिस्टन्स ठेवायला सांगतो. राघव म्हणतो की आपले हात एकमेकांना लागणार नाही याची काळजी घ्या बरं का. त्यानंतर आता व्यायाम कसा करायचा हे प्रात्यक्षिक राघव करण्यासाठी पुढे येतो. इकडे आता सिंधू ही सावीसोबत बोलत असते, तर इकडे मधू आता तिला सोडण्याचा प्रयत्न करत असते आणि अखेरीस मधू तिच्या हाताची गाठ सोडते आणि आता हाताला आणि खुर्चीला बांधलेली दोरी पटापट सिंधूकडे बघत मधू सोडून टाकते आणि आता दबक्या पावलांनी मधू तेथून पळ काढते. पण त्याच वेळेस सिंधू आता मधूला बघते आणि जात असलेल्या मधूला पाय आडवा घालून तोंडावर पाडते आणि आता सिंधू ही दुर्गा बनवून मधूसमोर उभा राहिलेली असते. खाली पडताच मधू आता सिंधूकडे बघते. मधूकडे बघत सिंधू म्हणते की दुसऱ्याच्या फाटक्यात जर पाय घातला ना, तर स्वतःची अशी अवस्था होते. आणि एक लक्षात ठेवा, आत्ता तर मी फक्त तुम्हाला तोंडावरती पाडलंय, पण पुन्हा जर तुम्ही माझ्या नादी लागला तर तुम्हाला तोंड दाखवण्याच्या लायकीची ठेवणार नाही, असे आता सिंधू मधूला ठणकावून सांगते. आणि आता रागाने मधू दरवाजा उघडून तेथून निघून जाते, तर सिंधू ही सावीकडे बघते. इकडे आता सगळ्यांना हात वर करायला लावून राघव सुद्धा एक्सरसाइज करत असतो आणि आता सगळेजण राघव जसे सांगत असतो त्याच पद्धतीनं एक्सरसाइज करत असतात. हाताच्या पाची बोटांचा व्यायाम हात वर खाली करून सगळा व्यायाम आता राघव हा सगळ्यांकडून करून घेत असतो. आणि आता सगळेजण व्यवस्थित एक्सरसाइज करतात की नाही आणि प्रत्येकाला राघव आता एक्सरसाइज करून दाखवत असतो. त्याप्रमाणे ऋतुजा, काकू, रेश्मा, राजेश्री सगळेजण एक्सरसाइज करत असतात. आणि तेवढ्यात आता मधू तिथे येते, तर मोठ्या आवाजात राघवने म्युझिक लावलेले असते. पटकन आता मधू राघव समोर येत म्हणते की राघव, अरे हे काय चाललंय तुमचं, किती मोठा आवाज, पटकन हे म्युझिक बंद कर बरं. तेव्हा आता राघव मधूला म्हणतो काय झालं, आणि राघव म्युझिक बंद करतो. तेव्हा आता मधू म्हणते की काय चाललंय तुमचं हे. तेवढ्यात ऋतुजा मधूला म्हणते की अगं तू कुठे होतीस, राघव आम्हाला फिटनेसची ट्रेनिंग देतोय आणि सेल्फ प्रोटेक्शनसाठी त्या अगोदर तो आम्हाला फिटनेस आणण्यासाठी आता दाखवून देतोय प्रात्यक्षिक बघ. मधू आता मोठ्याने ओरडत म्हणते की नाही काकू, मी कधीपासून तुम्हाला आवाज देते, तुम्हाला ऐकू येत नाही का. काकू म्हणते की तू आम्हाला मोठ्या आवाजात हाका मारत असशील, पण एवढ्या मोठ्या म्युझिकच्या आवाजात आम्हाला काहीच ऐकू आलं नाही, नेमकं झालंय तरी काय मधू, असे आता काकू मधूला विचारते. काकू म्हणते की पण तू एवढी वैतागलेली का दिसतेस मधू. तर मधू म्हणते की अहो ती कृष्णा आहे ना, ती सावीच्या रूममध्ये गेली. राजेश्री म्हणते की मी तिला बजावून सांगितलं होतं की तू सावीच्या खोलीमध्ये जाऊ नको म्हणून, तरी सुद्धा त्याची हिंमत कशी झाली सावीच्या रूममध्ये जायची. थांब आता मी तिच्याकडे बघतेच, असे म्हणत आता राजेश्री आतमध्ये जायला निघते. आणि आता राघव सोबत सगळे जणांना मधू ही सावीच्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की बघ राघव ही, तर तिथे कोणीच नसतं. तेव्हा राघव म्हणतो की कुठे. तेव्हा सावीकडे हात करत मधू म्हणते की इथेच सावी समोर बसली होती ती. मधू म्हणते की हो राघव, ती इथेच होती, तिने मला ह्या चेअर्सला बांधून ठेवलं होतं, माझ्या कानामध्ये हेडसेट घातले होते आणि मोठा आवाज केला होता. मी हेल्प हेल्प म्हणून सगळ्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते. जेव्हा मी इथून पळून जायला निघले ना, तेव्हा तिने मला इथेच असा पाय आडवा घातला आणि तोंडावर आपटवलं. काकू म्हणते की अगं ती इथेच बसली होती, तर मग कुठे गेली. आणि रेश्मा म्हणते की तिला काही जादू वगैरे येते का.
ऋतुजा म्हणते काय बोलतेस रेश्मा, तू तू जरा शांत बस बरं. राजश्री म्हणते की 1 मिनिट, आपण सगळे बाहेर होतो तेव्हा ती आपल्याला बाहेर जाताना सुद्धा दिसली नाही. तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की अगं राणीला भात झाला असेल तिचा. तेव्हा आता राजश्री म्हणते की बरोबर आहे. तर राणी म्हणते की अहो मला भास कशाला होईल, माझ्या समोर ती सावीच्या बाजूला बसलेली होती. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू तू शांत हो बरं, आपण सगळ्यांनी मिळून आता तिला धडा शिकवायचा आहे आणि आपण आता तिला अशी अद्दल घडू ना तर तू बघतच राहा. राघव म्हणतो की मधू तू अजिबात घाबरू नकोस, तुझ्या केसाला सुद्धा ती धक्का लावू शकत नाहीये. तर आता मधू म्हणते की मी अजिबात घाबरलेले नाहीये. तेव्हा राघव म्हणतो की अगदी बरोबर आणि कधीही आपल्यामधला कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाहीये, कारण जो घाबरला तर राजश्री म्हणते की तो संपला. राघव म्हणतो की मधू एक काम करतो आमच्यासोबत चल. तर मधू म्हणते कुठे. तेव्हा आता राघव म्हणतो की मी तुला फिटनेसच्या ट्रिक देणार आहे. तर मधू म्हणते की नाही नको राघव. राघव म्हणतो की मी अजिबात ऐकणार नाही, सगळ्यांना फिटनेसची गरज आहे आणि सगळे माझ्यासोबत चला असे म्हणत राघव आता पुन्हा सगळ्यांना बाहेर घेऊन जातो. आणि आता इकडे राघव हा त्याच्या बेडरूममध्ये येतो तर सिंधू तिथे राघवकडे बघत उभी असते. तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू विचार करते आणि म्हणते की थँक्यू राघव, आज तुमच्यामुळे मला सावी बरोबर वेळ घालवता आला. तेव्हा आता सिंधूकडे बघत राघव विचार करतो की सिंधू, सावी ही आपल्या दोघांची मुलगी आहे, तेव्हा तिला बरं करण्यासाठी आपण दोघांनी प्रयत्न करायचा आहे असं आता राघव सुद्धा विचार करत सिंधूकडे बघू लागतो. आणि मी फक्त तेच केलंय, त्यामुळे आपल्या नात्यामध्ये असं एकटेपणा बाळगण्याची गरज नाही असे राघव विचार करतो. राघवकडे बघत सिंधू विचार करते की राघव तुम्ही फक्त माझे हजबंडच नाही तर माझा अभिमान आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत आहात, तुमच्या प्रेमाची ताकद माझ्यासोबत आहे, तेव्हा मला काहीच काळजी करायची कारण नाही असे आता सिंधू विचार करते. तुम्ही जर माझ्यासोबत असेल तर मी कोणत्याही संकटाचा सामना करू शकते असे राघवकडे बघत सिंधू विचार करते. त्याच वेळेस आता मधू तिथे येते आणि मधू आता त्यांच्याकडे बघू लागते. आणि आता राघव हा दरवाजात उभा असलेला बघून ताबडतोब मधू आता राघवकडे येते आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवत समोर बघते तर समोर फक्त सावी झोपलेली असते. पटकन आता मधू सावीकडे येते. तेव्हा आता राघवकडे बघत मधू म्हणते की अरे तू हसतोयस काय आणि तू बाहेर येणार होता ना. तेव्हा आता राघव मधूला म्हणतो की हळूहळू सावी उठेल. पटकन आता राघव दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की चल आपण तुझ्या ट्रेनिंगला सुरुवात करू. तेव्हा आता मधू राघवकडे बघते तर राघव म्हणतो काय झालं. तेव्हा आता मधू ही राघवच्या डोळ्यात बघत म्हणते की काय झालं राघव आणि माझ्यापासून काय लपवतोयस तू. तर आता राघव म्हणतो की काय लपवतोय मी मधू तुझ्यापासून. मधू म्हणते की कारणच तसं आहे आणि आजच म्युझिक लावून तुला वर्कआउट करून घ्यायची काय गरज होती राघव. मधू म्हणते की आणि मला एक सांग ना, मी त्या लाऊड म्युझिक चालू असताना एवढ्या जोरजोरात हाका मारत होते तरीसुद्धा कुणाला ऐकू आलं नाही. मधू म्हणते की राघव तू हे मुद्दाम करतोयस का. राघव म्हणतो काय बोलतेस मधू, मी हे मुद्दाम कशाला करेन. राघव म्हणतो की तुला माहिती आहे ना आपल्या घरात एक क्रिमिनल राहते आणि तिच्यापासून सगळ्यांना प्रोटेक्ट करणं माझं कर्तव्य आहे. त्यानंतर आता राघव मधूचा हात धरतो आणि म्हणतो की मधू अगं 1 मिनिट तू माझ्या डोळ्यात बघ ना आणि डोळ्यात बघून सांग मी तुझ्याशी कधी खोटे बोलेन का. तेव्हा आता मधू ही राघवकडे बघते तर तिथेच आड बाजूला भिंतीच्या आडून सिंधू ते सगळं ऐकत असते. मधूकडे बघत राघव म्हणतो की ज्या व्यक्तीने मला सिंधूपासून लांब केलं, माझ्या मुलांपासून लांब केलं, माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला, अशा व्यक्तीची मी बाजू घेईल असं तुला वाटतं का असे आता राघव मधूच्या डोळ्यात बघून बोलतो. आणि त्याच वेळेस राजश्री आणि काकू तिथे येतात आणि राघव मधूकडे बघतात. काकू म्हणते की काय झालं राघव. तेव्हा आता राघव म्हणतो की त्या कृष्णाचं खरं रूप कळाल्यापासून मी रोज तिच्या विरोधात पुरावा शोधतोय. ती आपल्या घरातून लवकरात लवकर कशी बाहेर निघेल याचा मी प्रयत्न करतोय आणि ही मधू माझ्यावरच आरोप करते. राघव मधूला म्हणतो की आणि तू माझ्यावरच संशय घेतोय, तुला खरंच असं वाटतंय का की मी तिची बाजू घेतोय म्हणून आणि मी तिला वाचवतोय म्हणून. तेव्हा आता मधू विचार करते की हा खरंच खरं बोलतोय का. तेवढ्यात राजश्री म्हणते की राणी अगं माझ्या राघववरती संशय घ्यायला तुला काहीच कसं वाटत नाही. राजश्री म्हणते ती तुला माहिती आहे ना राणी, माझा राघव एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे आणि गुन्हेगारांना तो कधीशी पाठीशी घालत नाही आणि घालणारही नाही. राघव म्हणतो की जाऊ दे ना आई, तिला सांगून काही उपयोग नाही, कारण मी आता कुणाला स्पष्टीकरण देत बसणार नाहीये. माझी मैत्रीणच माझ्यावर अविश्वास दाखवेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असे राघव मधूकडे बघत बोलतो. इतकी वर्षापासून मधू तू माझ्यासोबत मैत्री केली तरी तू मला ओळखू शकली नाहीस मधू असे आता राघव मधूला बोलतो.
आणि आता रागाने मधूकडे बघत राघव तेथून निघून जातो. तेव्हा ते सगळं ऐकून मधू विचार करते की राघव माझ्यासोबत नक्की खरं बोलतोय की खोटं हेच काही कळत नाही. तेव्हा आता काकू म्हणते की अगं राणी, असं काय करतेस तू आणि असं का वागतेस? राघवला खरंच आपली काळजी आहे, म्हणूनच तो आपल्याला ट्रेनिंग देतोय ना. तू उगाचच त्याच्यावरती संशय घेतला राणी, आणि अशी चूक तू पुन्हा करू नकोस बरं का, असे आता राणीला सांगून काकू आणि राजेश्री तेथून निघून जातात. तर राणी पुन्हा विचारात पडते. तेव्हा आता मधू विचार करते की अरे यार, रागाच्या भरात मी हे काय केलंय, आणि हे सगळं ना त्या सिंधूमुळे होतंय, आणि आज मी काय करून बसले, उगाचच मी राघवला दुखावलं. मधू म्हणते की नाही, मला राघवला सॉरी म्हणावंच लागेल, आणि त्याचा राग मला आता बरा करावा लागेल. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि तोंड धुत आरशासमोर येतो आणि तोंड पुसू लागतो. तर तेवढ्यात राघवकडे बघत सिंधू म्हणते की वा वा पतिदेव, काय ॲक्टिंग केली तुम्ही. सिंधू म्हणते की डायरेक्ट हाय लेवल आणि वरच्या लेवलची ॲक्टिंग केलीस तू. मी तुला एक सांगते, तू पोलीसवाल्याचा जॉब सोडून दे आणि तू सिनेमामध्ये जाय, एकदम हाय लेवलला जाशील. आता केस विंचारत राघव म्हणतो की पुरे माझं कौतुक पुरे झालंय, आणि आता सिंधुगिरीचा किंवा कृष्णागिरीचा आता कौतुकसुद्धा व्हायलाच हवं. आणि आता कृष्णा स्टाईल आणि सिंधुगिरी ह्यासुद्धा गोष्टी थोड्या थोड्या मला माहीत करून घ्याव्या लागतील, असे राघव सिंधूला बोलतो. आणि लगेचच आता सिंधू समोर येत केसातून हात फिरवत राघव म्हणतो की हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी आहे. तेव्हा आता हात करत सिंधू म्हणते की बस झालं, आता जमिनीवरती या, आणि मी तर फक्त तुमची ॲक्टिंग करत होते. किती ओव्हर ॲक्टिंग केली तुम्ही, आणि त्यामुळे मधुताईंना संशय आला होता. आणि आता सिंधू पुढे जाऊ लागते. तर तेवढ्यात राघव त्याच्या हातातील टॉवेल सिंधूकडे करत सिंधूला टॉवेलने आपल्याकडे ओढतो. तर सिंधू म्हणते की अहो राघव, काय करताय, कुणी येईल, कुणी बघेल ना, सोडा मला. राघव म्हणतो की मी ॲक्टर आहे ना. तर सिंधू म्हणते राघव सोडा मला. तर राघव म्हणतो नाही सोडणार. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, तुम्ही ऐकत का नाहीयेत. आणि आता एवढ्यात मधू ही दरवाजात येऊन आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते. दरवाजाला कडी असते. तर आता थाप मारत मधू मोठमोठ्याने राघवला हाक मारते. तेव्हा आता सिंधू म्हणते की मधू आलिया, सोडा राघव मला. तेव्हा आता राघव म्हणतो नाही सोडणार. मधू म्हणते की राघव दरवाजा उघड ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. तर इकडे राघव काही सिंधूला सोडण्यास तयारच नसतो. तर आता सिंधू म्हणते की राघव, आपण हे कशासाठी करतोय, विसरलात का. तर राघव म्हणतो की नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की अहो राघव, तुम्ही जर असं वागत राहिला ना तर आपला सगळा प्लान फिसकटेल. तर आता सिंधू म्हणते की राघव प्लीज, मी तुम्हाला हात जोडते, प्लीज सोडा ना. आणि राघवला आता सिंधू विनवण्या करू लागते. इकडे आता मधू दरवाजावरती थापाच मारत राहते. मधू म्हणते की राघव, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. तर मोठ्या आवाजात राघव म्हणतो की मधू, मला तुझ्याशी आता बोलायचं नाहीये, तेव्हा तू आता जा इथून, असे म्हणत प्रेमाने राघव आता सिंधूकडे बघतो. मधू म्हणते की राघव, तू असं काही करू नकोस प्लीज, मला काय म्हणायचं ना त्याचा जरा तू विचार कर, आणि तू ऐकून तरी घे ना. मधू म्हणते की हे बघ राघव, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, प्लीज तू दरवाजा उघड. हे बघ, जर तू दरवाजा उघडला नाही ना तर मीच आतमध्ये येते. इकडे आता राघव हा सिंधूचा टॉवेल आपल्याकडे ओढून पुन्हा आता सिंधूला आपल्याकडे ओढतो. तेव्हा आता इकडे मधू म्हणते की हे बघ राघव, मी दरवाजात ओढून आतमध्ये येईल बरं का. इकडे आता सिंधूला धरून सिंधूकडे बघत राघव मधूला म्हणतो की मधू, तू आत्ता इथून निघून जा, मला तुझ्याशी बोलायचं नाही. आणि हे बघ, रागाच्या भरात जर मी तुला काही बोललो ना तर मग मी ते ऐकून घेणार नाही. राघव आता सिंधूकडे हसतच बघतो आणि मधूला म्हणतो की रागाच्या भरात माझ्यासमोर येऊ नकोस, तू आत्ताच्या आत्ता इथून जा. मधू म्हणते की माझ्याकडून चूक झाली, पण राघव तू माझ्यासोबत असा आबोला धरू नको. इकडे आता सिंधू राघवला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की अहो राघव सोडा, त्या येतील. आणि आता राग येऊन मधू म्हणते की हे बघ राघव, जर तू दरवाजा उघडला नाही तर मीच आता आतमध्ये येते, असे म्हणत जोराने मधू आता दरवाजा ढकलते आणि आतमध्ये येते. तेव्हा आता समोरचे भयानक दृश्य बघून मधूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधू ही समोरचे दृश्य बघून त्याकडे बघतच राहते. तर आता समोर राघव हा कॉटवर मान ताईट
वर करून आता समोर बघत असतो. आणि आता पुढे येत मधू म्हणते की राघव, आय एम सॉरी, मला माफ कर, खरंच मला तुला हर्ट करायचं नव्हतं रे. तेव्हा आता मधू म्हणते की हे बघ राघव, मी जे काही केलंय ना ते सावीच्या काळजीपोटी केलंय, मला तुला असं हर्ट करायचं नव्हतं. तर आता सिंधू पडद्याच्या आडून मधूचे ते सगळे बोलणे ऐकत असते. तेव्हा आता मधू म्हणते की तुला कळतंय का राघव, त्या कृष्णावरती मला अजिबात विश्वास नाहीये. तिने आपल्या सिंधूला आपल्यापासून लांब केलंय राघव, आणि मी जे काही तुला बोलले ना ते आपल्या सावीच्या काळजीपोटीच बोलले रे राघव. तेव्हा आता राघव, तू असा आबोला धरू नको असे म्हणत आता मधू ही राघवची माफी मागते. तेव्हा आता ते ऐकून सिंधू विचार करत म्हणते की मधुताई, तुम्ही कितीही माफी मागा पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या पापाचा घडा आता भरत आलाय. तेव्हा आता राघव हा मधू समोर येत मधूचे हात धरतो आणि म्हणतो की इट्स ओके मधू, मला माहितीये तू हे सगळं सावीच्या काळजीपोटी केलंय. राघव म्हणतो की मधू, तुला माहितीये ना मी माझ्या मनात काही ठेवत नाहीये, जे काही आहे ते स्पष्ट बोलतो. तेव्हा आता मधू म्हणते की मला माहिती आहे. तर राघव म्हणतो की हे बघ सिंधू, नंतर या जगात जर माझ्यासाठी कोण स्पेशल असेल तर तू माझ्यासाठी ती फक्त तू आहेस. राघव म्हणतो की माझी सिंधू जशी मला समजून घ्यायची तशीच तू सुद्धा मला समजून घेशील असं मला वाटलं होतं मधू. राघव म्हणतो की पण तू मला जे काही बोललीस ना त्यामुळे खरंच मला खूप हर्ट झालंय. इकडे आता ते ऐकून सिंधू विचार करते की हे का एवढे ओव्हर ॲक्टिंग करताय, ती मधू किती शहाणी आहे तुम्हाला माहिती आहे ना, असा सिंधू विचार करते. सिंधू म्हणते की नाही तर ती पुन्हा तुमच्यावर संशय घेईल असा विचार करत सिंधू आता सगळं ऐकत असते. तर इकडे मधू पुन्हा राघवची माफी मागते आणि म्हणते की राघव, खरंच मला माफ कर. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू, तू खरंच माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आजपर्यंत तू आपल्या या नात्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवली, खरंच मी तुला मानतो आणि खरंच तू आपली मैत्री टिकवलीस. तर आता राघव म्हणतो की उलट मीच तुझ्यावरती किती अन्याय केला, मी तुझ्यासोबत भांडलोय, मी तुला हर्ट केलंय आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझी माफी मागतो, आय एम सॉरी असे म्हणत राघव आता मधूकडे बघतो. तेव्हा आता भावनांच्या आहारी जात मधू म्हणते की राघव, माझी माफी मागण्याची तुला काहीच गरज नाहीये. हे बघ मी जे काही करते ना ते तुझ्यासाठी करते आणि आपल्या मुलांसाठी करते रे. मधू म्हणते की तेव्हा मला तुला हर्ट करायचं नव्हतं राघव, आय एम सॉरी. आणि ऐकणारे राघव, उद्या मी आपल्या घरी पूजा ठेवली. तेव्हा आता सिंधू ही बारकाईने मधूचे बोलणे ऐकू लागते. ते ऐकून आता हसतच राघव म्हणतो की मधू, तू माझ्यासाठी पूजा ठेवली आणि खरंच पुन्हा राघव आता थँक्यू असे म्हणत मधूचे आभार मानतो. तर मधूसुद्धा खुश झालेली असते आणि हसतच आता मधू तेथून निघून जाते. तर राघव आता मधू गेल्यानंतर दरवाजा बंद करतो आणि आता इकडे मधू बाहेर जाताच राघव दरवाजा बंद करून आता लपलेल्या सिंधू चे कपाट उघडतो. तर सिंधू आता हळूच राघवला धरून बाहेर येते आणि आता लगेचच सिंधू कपड्याचे हँगर घेत राघवला मारू लागते आणि म्हणते की काय म्हणाला तुम्ही, सिंधू माझ्यापेक्षा तुम्हाला महत्त्वाचे आहे का आणि मी तुम्हाला महत्त्वाचे नाही का, असे म्हणत आता सिंधू ही राघवला मारू लागते. तर आता बेडरूम मध्ये राघव इकडे तिकडे पळू लागतो आणि कॉटवर जाऊन नाही मी असं काहीच म्हणालो नाही असं आता राघव सिंधूला विनवण्या करू लागतो. तर सिंधू आता राघवला खोटे खोटे मारतच असते. तेव्हा आता सिंधू म्हणते की तुमच्या मैत्रिणीसोबतचं एवढं मैत्री प्रेम तुमचं ओतू चाललंय का. तर आता राघव म्हणतो की नाही सिंधू, आत्ताच मी तिच्यासमोर तुझं कौतुक केलं. तर आता लगेचच सिंधू म्हणते की तुम्ही अगोदर खाली उतरा बरं. आणि हाताची घडी घालून आता तोंड फिरवून सिंधू आता एका बाजूला येत उभा राहते. तर पाठीमागून राघव आता सिंधूकडे येतो. हळूच आता सिंधू शेजारी येत राघव म्हणतो की सिंधू, हे बघ हे सगळं एक नाटक आहे आणि आपण दोघांनी ठरवल्याप्रमाणे हे नाटक आपण करतोय. राघव म्हणतो की सिंधू, जर तू अशीच वागत राहिली तर मला हे नाटक करण्यासाठी खूप कठीण जाईल. राघव म्हणतो की मधूशी बोलताना मला ऑलरेडी खूप त्रास होतो आणि त्यात जर माझ्यासोबत अशी रिॲक्ट झाली तर मग मला काय बोलावं तेच काही कळत नाही असे राघव आता सिंधूला समजावतो. तेव्हा माझ्यासाठी ते अजून डिफिकल्ट होईल, तेव्हा प्लीज माझ्यावरती असा रुसवा आणि फुगवा धरू नको. तेव्हा आता लगेचच राघवकडे बघत सिंधू म्हणते की माहिती आहे मला आणि आता आपण पुढचा प्लान अगदी योग्य करायचा असे आता सिंधू राघवला सांगते. आणि आता मधुताईंनी पूजा ठेवली ना तेव्हा सिंधू म्हणते की मी सुद्धा मला पूजा करायची असा हट्ट धरेन.
आणि राघव म्हणतो की तू हट्ट करेन आणि मग मी त्याला विरोध करेन आणि मग मधू लगेचच माझ्या बाजूने होईल आणि मधूचा माझ्यावर विश्वास बसेन असे राघवने आता सिंधूला त्याचा प्लान सांगितलेला असतो. तर सिंधू खुश होते. तेव्हा आता पटकन आता सिंधू ही राघवच्या हाताला टाळी देते. तर राघवला मारण्यासाठी उचललेला हँगर आता राघव पुन्हा कपाटात ठेवून देतो. तर प्रेमाने सिंधू राघवकडे बघते. इकडे आता मधूने पूजेसाठी प्लान केलेला असतो आणि मधू टेबलवर येऊन बसलेली असते. तर इकडे आता सिंधू ही किचनमध्ये असते. तर तेवढ्यात सिंधूला फोन येतो. तर मोठमोठ्याने फोनवर बोलत सिंधू मधू शेजारून जाऊ लागते आणि फोनवर बोलू लागते की हा तू सांगितल्याप्रमाणे आपण सगळं काही टाकलं, काजू बदाम सगळं काही, आणि सिंधू पुढे निघून जाते. तर मधू आता सिंधूचे बोलणे ऐकून सिंधूकडे बघते. तर आता गुरुजी सुद्धा तिथे आलेले असतात आणि सगळे पूजाच्या वस्तू गोळा करून गुरुजी आता सगळ्यांना म्हणतात की पूजेला कोण बसणार आहे. तेव्हा आता काकू म्हणते की राणीचीच इच्छा होती की पूजा ठेवायची म्हणून, आणि राणीच कुठे गेली, तेव्हा राणी पूजेला बसेल ना. आणि आता इकडे राणीने नाटक केलेले असते आणि राणी आता तिच्या बेडरूममध्ये येऊन तिने बेडरूमचा दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा आता काकू, राजेश्री सगळेजण राणीच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येतात आणि राणीला हाका मारून दरवाजा उघडण्यासाठी सांगू लागतात. तर इकडे सिंधू आता त्या सगळ्यांना बघते आणि म्हणते की मधुताई, तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. तर आता सिंधू राजेश्रीकडे आणि काकूकडे बघत विचार करते की सॉरी काकू, पण आज तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. कारण आता मधूने जे दूध घेतलेले असते त्या दुधाच्या ग्लासमध्ये आता सिंधूने झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि मधू आता उठायला तयारच नसते. तेव्हा आता राघव आणि सिंधू दोघेही एकमेकांच्या हातून कसे पूजा करतात आणि मधूला कसे फाट्यावर मारतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.